आमच्या गर्भसंस्कारच्या क्लासेसमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, मॅडम, लहान बाळांना एसी मध्ये ठेवलं तर चालेल का? बघा, आता सगळ्यांना आपल्या बाळांची किती काळजी असते. डिलिव्हरी नंतरची केअर ही त्या महिलेसाठी आणि बाळासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे आपल्याला वेगवेगळे सल्ले दिले जातात. असं करा, तसं करा, असं नका करू, हे नका खाऊ, ते नका खाऊ. कारण की आपल्या बाळाची आणि त्या मातेची दोघांचीही प्रकृती आणि त्यांची रिकव्हरी ही तितकीच महत्त्वपूर्ण असते. तर बघा, आता सध्या वातावरण हे अतिशय गरम झालेलं आहे. पूर्वीच्या काळी जी काही दिनचर्या सांगितली होती सुतिकेची, त्याच्यामध्ये आणि आताच्या काळामध्ये हा खूप फरक झालेला आहे. कारण सध्या अतिशय उष्णता वाढलेली आहे आणि त्या उष्णतेपासून आपल्याला आपल्या बाळांना नक्कीच वाचवलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही एसी वापरू शकता, परंतु त्याचं टेम्परेचर किती ठेवायचं हे महत्त्वपूर्ण आहे. खूप जास्ती तुम्ही थंड केलं तर मात्र आपल्या बॉडीला, त्या बाळांच्या बॉडीला टेम्परेचर मेंटेन करायसाठी सतत स्ट्रगल करावा लागतो. त्यामुळे त्या एसीचं टेम्परेचर हे तुम्ही 24 ते 26 एवढं तुम्ही ठेवू शकता. म्हणजे खोली खूपही थंड होणार नाही आणि बाळाला तुमच्या त्रास होणार नाही. आता एसी सतत सुरू असला की काय होतं की त्या रूम मधली जी हवा आहे ती कोरडी होते आणि त्यामुळे तुमचं नाक बंद होणे, घसा कोरडा पडणे, कोरडा खोकला येणे, डोळ्यांची आग होणे ह्यासारख्या तक्रारी होऊ शकतात. त्यासाठी आपण काय करायचं की त्या खोलीमध्ये एका बोलमध्ये पाणी ठेवायचं, म्हणजे तिथली हवा जी आहे ती कोरडी होणार नाही. किंवा तुम्ही ह्युमिडिफायरचा उपयोग सुद्धा करू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एसी आणि त्याचे ब्लोअर किती स्वच्छ ठेवता हे पण खूप महत्त्वाचं आहे. बरेचदा तिथे जर का खूप धूळ असेल तर एसी लावल्याबरोबर धूळ उडते आणि ती नाकामध्ये आपल्या जाऊ शकते आणि मग आपल्याला आणि आपल्या बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे हे स्वच्छ ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आपल्या बाळाला एसी मध्ये ठेवतो तेव्हा एसीतून बाहेर त्याला सारखं काढलं नाही पाहिजे. हे टेम्परेचर चेंजेस जे आहे हे मेंटेन करणं बाळांना कठीण जातं. त्यामुळे तुम्ही एक नॉर्मल जे काही टेम्परेचर मेंटेन करता आहात तिथेच बाळाला ठेवा. सारखं तिथून बाहेर गरम वातावरणात आणू नका, म्हणजे तुमच्या बाळांना त्याचा त्रास होणार नाही. सोबतच सैलसर कपडे घालणे, आवश्यक असेल तेवढं त्यांना कव्हर करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि अशी जर का तुम्ही काळजी घेतली तर तुमच्या बाळांना तुम्ही एसी मध्ये नक्कीच झोपवू शकता.